सूर्यापासून निघणारे तेज आहे. हो त्याचप्रमाणे शाश्वत सत्याचे निराकार रूप म्हणजे केवळ त्याचे तेजोकिरण होत. असाच अर्थाचा आपण श्लोक 14व्या अध्यायात भगवद्गीतेच्या शिकलोय ना, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. हो हो. तर हा असं सांगितलंय की भगवंतांचं आणि सूर्याचं जे वर्णन आहे की ज्याप्रमाणे सूर्यापासून निघणारे सूर्यकिरण हा सूर्याचीच एक शक्ती आहे, त्याच प्रकारे भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे त्याला ब्रह्मज्योती म्हटलं जातं. तर तो पण भगवंतांचंच निराकार जे रूप म्हणतात किंवा भगवंतांच्या शरीरातून निघणारा ब्रह्मज्योती प्रकाश तो सूर्यकिरणांसोबत तुलना केली जाते. आणि त्याचप्रमाणे सूर्याचा सूर्य जो आहे सूर्यलोक, तर तो सूर्यलोक म्हणजे भगवंतांचा जो भगवंतांचं जे आध्यात्मिक जगत आहे त्याप्रमाणे आहे. आणि त्या सूर्यलोकामध्ये सूर्य देवता जे स्थित आहेत, निवासित आहेत, ते म्हणजे भगवंतांचा स्वतः भगवंत रूप आहेत. तर ब्रह्मज्योती परमात्मा आणि भगवान श्यामसुंदर भगवान हे तीन जे भगवंतांचे रूप आहेत, भागवताच्या पहिल्या स्कंदात सांगितले की त्यांना जाणण्याचा प्राथमिक स्तर, त्याच्या वरचा स्तर आणि सर्वोच्च स्तर हा भगवान. तर तो पण एकदा आपण श्लोक पाहू. भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक आहे. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते, की भगवंतांना ह्या तीन स्तरावर आपण जाणू शकतो. त्यांच्या शरीरातून निघणारा प्रकाश म्हणजे ब्रह्मज्योती, भगवंत परमात्मा रूपामध्ये जे सर्व वस्तूंमध्ये आणि सर्व जीवांमध्ये स्थित आहेत ते परमात्मा रूप, आणि त्याच्यानंतर सर्वोच्च स्तर आहे भगवंतांना जाणण्याचा श्यामसुंदर भगवान त्रिभंग ललित रूप. ठीक आहे माताजी. हो हरे हो कृष्ण. हो. हरे कृष्ण हरे प्रभूजी, कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 12. अदीन लीला सीतेक्ष्णोल्लसत् अधीनलीला हसिते क्षण सीते क्षणो सद भ्रूभंगसु भ्रूभंग संसूचित भूर्यनुग्रहम् गृहम् ईक्षेत चिन्तामयमेनीश्वरम् ईक्षेत चिन्तामणीश्वरम् यावन्मनोधारणवया धारणयावतिष्ठते यावन्मनोधारणयावतिष्ठते. हरे कृष्णा. संगीता माताजी. अनम्यूट करा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. भगवंतांच्या उदात्त लीला आणि त्यांच्या सुहास्य वदनाचे प्रफुल्लित कटाक्ष हे त्यांच्या असीम कृपेचे निदर्शक आहेत. म्हणून जोपर्यंत चिंतनाने मन भगवंतावर स्थिर करता येते तोपर्यंत भगवंतांच्या या दिव्य रूपावर मन एकाग्र केले पाहिजे. तात्पर्य: भगवद्गीतेमध्ये 12.5 मध्ये असे म्हटले आहे की निराकार वाद्यास त्याच्या निराकार ध्यानामुळे अनेक त्रासदायक गोष्टींना तोंड द्यावे लागते, परंतु भक्त मात्र भगवंताच्या व्यक्तिगत सेवेने सहज प्रगती करतो. म्हणून अव्यक्तावरील ध्यान हे निर्विशेष वाद्यासाठी क्लेशदायकच असते. या बाबतीत निराकारवादी तत्वचिंतकापेक्षा भक्ताची स्थिती विशेष अनुकूल असते. भगवंतांच्या साकार रूपाविषयी निर्विशेषवादी साशंक असतो आणि म्हणून तो प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टींचे चिंतन करण्याचा सदैव प्रयत्न करतो. यास्तव भगवंतांच्या वास्तविक रूपावर मनाच्या सकारात्मक ध्यानाविषयी भागवतामध्ये एक अधिकृत विधान आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेली ध्यान प्रक्रिया म्हणजे भक्तियोग किंवा भौतिक बंधनातून मुक्त झाल्यानंतरची सेवा भक्तीची प्रक्रिया होय.
ज्ञानयोग म्हणजे भौतिक बंधनातून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे. भौतिक बद्धावस्थेतून मुक्त झाल्यानंतर किंवा पूर्वीच सांगितल्याप्रमाणे निवृत्त अथवा भौतिक गरजांपासून मुक्त झाल्यानंतर भक्ती योगाचे आचरण करण्यासाठी मनुष्य पात्र होतो. म्हणूनच भक्ती योगामध्येच ज्ञान योगाचा समावेश होतो. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर विशुद्ध भक्ती योगाच्या प्रक्रियेमध्ये ज्ञान योगाचा हेतू आपोआपच साध्य होतो. विशुद्ध भक्तीच्या क्रमित विकासाने आपोआपच भवबंधनातून मुक्तता होते. भक्ती योगाच्या परिणामांना अनर्थ निवृत्ती असे म्हणतात. ज्या गोष्टी कृत्रिमपणे मिळवलेल्या असतात त्या भक्ती योगाच्या प्रगतीबरोबर हळूहळू नाहीशा होतात. या प्रक्रियेतील सर्वप्रथम पायरी म्हणजे भगवंताच्या चरणकमळांवरील ध्यान होय आणि तिचा परिणाम अनर्थ निवृत्तीद्वारे प्रकट होतोच. बद्ध जीवाला या भौतिक जगाला जखडून टाकणारा सर्वात स्थूल अनर्थ म्हणजे कामवासना होय आणि ही वासनाच स्त्री पुरुषाच्या मिलनात परिणत होते. स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा घर, मुले बाळे, मित्रपरिवार आणि संपत्ती यांच्या संग्रहाने ही कामवासना अधिकच विकोपास जाते. या सर्व गोष्टींच्या संचामुळे बद्ध जीव त्यामध्ये गुंतून भारावला जातो. त्यावेळी मी आणि माझे ही मिथ्या अहंकाराची भावना दृढ होते व कामवासनेचा विस्तार राजकीय, सामाजिक, परोपकारी, मानवतावादी आणि इतर अनेक नको असलेल्या कार्यांमध्ये होतो. या गोष्टी सागरातील लाटांच्या फेसासारख्या असतात आणि त्या एका क्षणी ठळक दिसतात तर दुसऱ्या क्षणी आकाशातील मेघाप्रमाणे चटकन नाहीशा होतात. बद्ध जीव अशा गोष्टींद्वारे तसेच कामवासनेच्या परिणामांद्वारे पूर्णपणे घेरला जातो. म्हणून पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा या प्रामुख्याने 3 गोष्टींमध्ये प्रकट होणारी कामवासना भक्ती योगामध्ये हळूहळू विरून जाते. सर्व बद्ध जीव कामवासनेच्या या विविध रूपांसाठी वेडे झालेले आहेत. प्रामुख्याने कामवासनेवर आधारलेल्या या भौतिक कामनांपासून आपण किती मुक्त झालो आहोत हे आपण स्वतःच पाहू शकतो. अन्नाचा प्रत्येक घास खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे आपली भूक शमत असल्याची जाणीव होते त्याप्रमाणे कामवासनेपासून आपण किती प्रमाणात मुक्त झालो आहोत हे समजले पाहिजे. विविध प्रकारचे विविध प्रकारची कामवासना ही भक्ती योगाच्या अभ्यासाने नष्ट होते. कारण भक्त हा भौतिकदृष्ट्या जरी सुशिक्षित नसला तरी भगवंताच्या कृपेने भक्ती योगामुळे त्याच्यामध्ये आपोआपच ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न होते. वस्तूंना यथार्थ रूपात जाणणे म्हणजेच ज्ञान होय आणि विचाराअंती जर अनावश्यक गोष्टी आढळल्या तर ज्ञानी मनुष्य आपोआपच अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करतो. ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे बद्ध जीव जेव्हा जाणतो की भौतिक गरजा म्हणजे अनावश्यक गोष्टीच आहेत तेव्हा तो अशा अनावश्यक गोष्टींपासून अनासक्त होतो. ज्ञानाच्या या स्तरालाच वैराग्य किंवा अनावश्यक गोष्टींपासून अनासक्ती असे म्हणतात. पूर्वी आपण चर्चा केली आहे की अध्यात्मवादी व्यक्तीने स्वावलंबी असणे आवश्यक आहे आणि त्याने जीवनावश्यक गरजांच्या पूर्तीसाठी धनाच्या मदाने अंध झालेल्या श्रीमंत लोकांकडे याचना करू नये. शुकदेव गोस्वामींनी अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजांना काही पर्याय सुचवले आहेत, परंतु मैथुन भोगासाठी त्यांनी कोणताही पर्याय सुचवलेला नाही. ज्या मनुष्यामध्ये कामेच्छा आहे त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारण्याचा मुळीच प्रयत्न करू नये. वासनारी स्तर ज्याने प्राप्त केलेला नाही त्याच्या बाबतीत संन्यासाश्रमाची मुळीच शक्यता नाही. म्हणून योग्य आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तीच्या क्रमिक आचरणाने आणि भागवताच्या तत्वांचा स्वीकार करून मनुष्याने वास्तविकपणे संन्यासाश्रम स्वीकारण्यापूर्वी निदान स्थूल कामेच्छा तरी संयमित केली पाहिजे. म्हणून शुद्धीकरण म्हणजे हळूहळू कामवासनेतून मुक्त होणे होय आणि हे भगवंताच्या साकार रूपावर ध्यान केल्याने शक्य होते. अशा ध्यानास या ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे चरणांपासून प्रारंभ होतो. आपण कामवासनेपासून किती मुक्त झालो आहोत हे न पाहता
मनुष्याने कृत्रिमपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. भगवंताचे सुहास्य वदन म्हणजे भागवताचा 10वा स्कंद आहे. आणि असे अनेक उद्धट लोक आहेत जे एकदम 10वा स्कंद विशेष करून ज्या 5 अध्यायांमध्ये रासलीलेचे वर्णन आहे त्यापासून प्रारंभ करतात. असे करणे निश्चितच अयोग्य आहे. अशा अयोग्य अभ्यासामुळे किंवा भागवताच्या श्रवणामुळे संधी साधूने भागवताच्या नावाखाली स्वैराचार करून समाजामध्ये गोंधळ माजविला आहे. भागवताची अशी निंदा ही तथाकथित भक्तांमुळे होते. भागवत कथा करण्यापूर्वी मनुष्याने सर्व प्रकारच्या कामवासनांपासून मुक्त झाले पाहिजे, अन्यथा भागवत कथेचा देखावा करू नये. कामोपभोगापासून पूर्णतया मुक्त होणे म्हणजेच शुद्धीकरण होय, असे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती स्पष्टपणे म्हणतात. ते म्हणतात, मराठी वाचू शकता. बुद्धीच्या कुठे गेलं ते? हायलाइट केलेलं, बुद्धीच्या शुद्धीकरणामुळे बुद्धीच्या शुद्धीकरणामुळे मनुष्य जसजसा कामोपभोगाच्या नशेतून मुक्त होत जातो तसतसे त्याने पुढे पुढे ध्यान करीत जावे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्या प्रमाणात हृदयाचे शुद्धीकरण होत जाते त्या प्रमाणात भगवंतांच्या दिव्य विग्रहाच्या निरनिराळ्या अवयवांचे क्रमशः ध्यान करीत पुढे पुढे जावे. निष्कर्ष हा आहे की जे अजूनही संभोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये गुंतलेले आहेत त्यांनी भगवंताच्या चरणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अवयवांचे ध्यान करू नये. म्हणून अशा लोकांनी भागवताच्या केवळ पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदाचेच अध्ययन करावे. सर्वप्रथम 9 स्कंद आत्मसात करून शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी व त्यानंतर 10व्या स्कंदामध्ये प्रवेश करावा. हरे कृष्ण. धन्यवाद हरे माताजी. कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर थोडासा मोठं तात्पर्य आहे. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे अध्यात्मवादी व्यक्ती आहेत, भगवंतांच्या वेगवेगळ्या स्तरावर जे अस्तित्व आहे, ब्रह्मज्योती स्तरावर, परमात्मा स्तरावर आणि भगवान या स्तरावर त्याकडे आकर्षित होतात. आणि यामध्ये निराकारवादी जे आहेत, ज्यांना आपण मायावादी पण म्हणतो, तर हे निराकारवादी लोक भगवंतांचं जे सच्चित आनंद रूप आहे त्याला मानण्यास नकार देतात. तर अशा निराकारवाद्यांसाठी ध्यान करण्याचं भगवंतांचा जो स्तर आहे तो ब्रह्मज्योती स्तरावर आहे. पण ह्या ब्रह्मज्योती स्तरावर ज्या वेळेस हे निराकारवादी लोक ध्यान करतात त्यावेळेस श्रील प्रभुपादजी श्रीमद भगवद्गीतेचं रेफरन्स देतात. 12वा स्कंद 5वा श्लोक, क्लेशाम अधिक रस्तेशाम. तर याच्यामध्ये कृष्ण सांगतात की कशा प्रकारे निराकारवादी व्यक्तींसाठी भगवंतांना जाणून घेण्याचा जो मार्ग आहे तो अधिक क्लेशदायक आहे. क्लेशो अधिक रस्तेशाम अव्यक्ता सक्त चेतसाम. अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवद्भिर अवाप्यते. की हा मार्ग जो आहे भगवंतांना जाणून घेणं निराकारवादी मार्गानं हे अत्यंत क्लेशदायक आहे. समजा तुम्हाला कोणत्या गोष्टीवर स्मरण करण्यासाठी सांगितलं, ध्यान एकत्रित करण्यासाठी सांगितलं, परंतु त्या गोष्टीचं जर वर्णन सांगितलं नाही तर खूप अवघड आहे. असं भगवंतांचं निराकार रूप जे की सच्चित आनंद रूप नाहीये आणि केवळ एका शक्तीच्या रूपामध्ये भगवंत अस्तित्वात आहेत, असा ज्यावेळेस निराकारवाद्यांची धारणा असते त्यावेळेस अशा निराकार स्तरावर भगवंतांवर लक्ष केंद्रित करणं हे कृष्ण स्वतः सांगतात की खूप खूप क्लेशदायक आहे, भगवद्गीतेत सांगतात. परंतु त्याच्या विरुद्ध भक्त जे की भगवंतांच्या साकार रूपावर, सच्चित आनंद श्यामसुंदर रूपावर लक्ष केंद्रित करतात, त्या भगवंतांना मिळणारा लाभ ह्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की विशेषतः भगवंतांच्या अर्च विग्रहाची ज्यावेळेस आपण दर्शन घेतो त्यावेळेस सुरुवात करायला पाहिजे. शास्त्रात श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिलदेव हे त्यांच्या आईला देवाहुतीला याच्याबद्दल वर्णन करतात की कशा प्रकारे भगवंतांच्या चरण कमळांचं दर्शन घ्यायला पाहिजे, भगवंतांच्या अर्च विग्रहाचं दर्शन घ्यायला पाहिजे त्यांच्या चरण कमळांपासून सुरुवात करून. भगवंतांच्या आधी आपण चरण कमळांचं दर्शन घेतो, मग त्यांच्या
काफ्स काफ्स म्हणजे पिंडऱ्या, नंतर त्यांचे गुडघे, मांड्या, त्यांची कंबर, पोट, छाती, त्यांच्या बाहू आणि मग भगवंतांचं मुखकमल. अशा सिक्वेन्समध्ये आपण भगवंतांच्या अर्चविग्रहाचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर इथे सांगितलंय विशेषतः अशा लोकांसाठी जे की अजूनही भौतिक काम इच्छेने प्रभावित आहेत, भगवंतांच्या चरण कमळांचं विशेष प्रकारे स्मरण करणं हे खूप लाभदायक सांगितलं आहे. आणि त्याच प्रकारे श्रीमद भागवताचे जे 10 स्कंद आहेत, त्या 10 स्कंदांची पण तुलना केलेली आहे भगवंतांच्या विविध अंगांशी. विशेषतः भागवताचे जे पहिले 2 स्कंद आहेत, पहिला स्कंद आणि दुसरा स्कंद, हे भगवंतांचे चरण कमळ सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी सांगतात की जोपर्यंत एखादा व्यक्ती हा पूर्णपणे ह्या भौतिक कामातून, कामवासनेतून पूर्णपणे शुद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांनी विशेषतः या 2 श्रीमद भागवताच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदाचं व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. भगवंताच्या लीलांचं ज्या स्कंदामध्ये वर्णन आहे, दशम स्कंद, 10वा स्कंद, त्या 10व्या स्कंदाला अभ्यास सुरू करण्याच्या आधी पहिले 9 स्कंद आणि विशेषतः पहिला आणि दुसरा स्कंद खूप चांगल्या प्रकारे अभ्यास आपण केला पाहिजे, जेणेकरून भगवंतांचे जे शुद्ध भक्त गोपीज, वृंदावनातल्या व्रजललना, त्यांच्यासोबतचे जे भगवंतांचे आदान प्रदान आहेत, त्यांना आपण भौतिक स्तरावरच्या आदान प्रदानांसारखं समजू नये. आणि असा व्यक्ती जो की भगवंतांच्या चरण कमळांवर आपलं ध्यान नेहमी केंद्रित करतो, भागवत सांगतं की तो मी आणि ही गोष्ट माझी, ती गोष्ट माझी, अशा मी आणि माझं या भावनेमधून त्याला, या मिथ्या अहंकारातून त्याला मुक्ती मिळते. तर याच्याबद्दल पण एक खूप सुंदर श्लोक भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये आहे. ऋषभदेव महाराज आपल्या 100 मुलांना याच्यामध्ये सांगतात, पुंस स्त्रिय मिथुनी भावम एतम तयोर मिथो हृदय ग्रंथीम आहुहु अतो ग्रह क्षेत्र सुताप्त वित्तैर जनस्य मोहोयम अहम ममेती. ऋषभदेव महाराज सांगतात की ज्यावेळेस शारीरिक स्तरावर ज्यावेळेस पुरुष आणि स्त्री एकत्र येतात, त्यावेळेस अशा एकत्र येण्यावर मधून की हृदयातल्या ज्या ग्रंथी आहेत, गाठी आहेत, त्या अजून दृढ घट्ट होत जातात. आणि अशाच प्रकारच्या भौतिक कामातून कशाची उत्पत्ती होते? अतो ग्रह क्षेत्र, ग्रह म्हणजे हे घर माझं आहे, हे जमीन जुमला हे माझं आहे, सूत आप्त हे मुलं मुली आप्तेष्ट नातेवाईक हे माझे आहेत, वित्तैर म्हणजे ही धनसंपत्ती माझी आहे, जनस्य मोहोयम अहम ममेती, अशा प्रकारच्या मी आणि माझं या मोहजाळामध्ये बद्धजीव हा अजून जास्त गुरफटून अडकतो. तर श्रीमद भागवतात सांगितलंय अशा प्रकारच्या मी आणि माझं या मिथ्य अहंकारामधून बाहेर जर पडायचं आहे, तर भगवंतांच्या सच्चित आनंद रूपावर, विशेषतः त्यांच्या चरण कमळांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आणि श्रीमद भागवताच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदाचा व्यवस्थित प्रकारे अभ्यास करणं आवश्यक आहे पुढच्या स्कंदांमध्ये जाण्या अगोदर. विशेषतः भगवंतांचा लीलांचं जे वर्णन आहे दशम स्कंदामध्ये, त्याला हात लावण्या अगोदर हे स्कंद, पहिलं 2 स्कंद व्यवस्थितपणे अभ्यास केले पाहिजेत. केवळ 2च नाही, तर प्रभुपाद सांगतात की सिक्वेन्शियली, कव्हर टू कव्हर, पहिल्या स्कंदापासून दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असं क्रमशः श्रीमद भागवताच्या वेगवेगळ्या स्कंदांचा अभ्यास आपण केला पाहिजे. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. कळण्यासाठी अवघड आहे का? हे पटत आहे का? का तुम्हाला वाटत आहे की हे भौतिकवादी दुसऱ्यांसाठी, आपल्यासाठी नाहीये? हरे कृष्ण. नाही, पटतंय प्रभूजी. प्रभूजी आणि खूप साधा उपाय इथे सांगितला आहे की ही प्रोसेस काम करत आहे शुद्धीकरणाची, ते आपल्याला कसं कळेल? तर प्रभुपादजी उदाहरण देतात की ज्या प्रकारे एका भुकेला व्यक्ती आहे, त्याला कोणी दुसऱ्या व्यक्तीने सांगण्याची गरज नाहीये की त्याची
भूक मिटत आहे का नाही. जर त्याला व्यवस्थित प्रकारे त्यांनी सत्व म्हणजे व्यवस्थित अन्न जर ग्रहण केलं तर पोट स्वाभाविकतः भरेल आणि त्याची भूक स्वाभाविकतः क्षमेल. त्याला दुसरं कोणी विचारण्याची गरज नाहीये की तुला आता छान वाटत आहे का, की भुकेलं तर वाटत नाहीये का? कारण पोट त्याचं भरल्यानंतर भुकेच्या वेदना त्याला जाणवणार नाहीत. त्याच प्रकारे जसं जसं अशा भौतिकवादी व्यक्तीचं चित्त शुद्धीकरण होतं, तशा प्रकारे त्याला भौतिक कामाद्वारे प्राप्त होणारे जे काही त्रास आहेत, त्या त्रासांपासून सु हळू-हळू करून मुक्तता प्राप्त होईल. त्याच्यामुळे भागवताच्या विशेषतः पहिल्या, दुसऱ्या स्कंदाचं व्यवस्थित अभ्यास करणं आणि भगवंतांच्या अर्चविग्रहांचं विशेषतः त्यांच्या चरणकमळांवर लक्ष केंद्रित करणं हे इथे सांगितलेलं आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 23. एकैकशोङ्गानिधियानुभावयेत् एकैकशोकानि धियानुभावयेत् अनुभावयेत् पादादियावद्धसितं गदाभृतः गदाभृतः जितं जितं स्थानम् अपोह्य धारयेत् जितं जितं धारयेत् परं परं शुद्ध्यतिथि धीर्यथा यथा परं परं शुद्धति यथा यथा. तर आता आपण थोड्या वेळापूर्वी चर्चेमध्ये जसं सांगितलं होतं, तिसऱ्या स्कंदामध्ये कपिलदेव यांनी त्यांची आई देवाहुती यांना कशा प्रकारे सांगितले भगवंतांच्या अर्च विग्रहावर आपण कसं दर्शन घेतलं पाहिजे, कशा प्रकारे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ते इथे पण शुकदेव गोस्वामी सांगतात परीक्षित महाराजांना कशा प्रकारे भगवंतांच्या अर्च विग्रहावर लक्ष केंद्रित करायला हवं. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. असे भक्त ज्यांनी वाचलं नाहीये आज? हरे कृष्ण प्रभुजी, साधेपणा वाचू मी. हरे कृष्ण रेश्मा माताजी. येस. हरे कृष्ण. ध्यानाची प्रक्रिया भगवंताच्या चरण कमळापासून सुरू करण्यात यावी आणि तिची प्रगती पुढे हळूहळू त्यांच्या सुहास्य मुखापर्यंत व्हावी. चरण कमळ, पोटरा, मांड्या आणि अशा प्रकारे एकामागोमाग एका अवयवांवर ध्यान केंद्रित करावे. अवयवांच्या निरनिराळ्या भागांवर एकामागोमाग एक मन जितके अधिक स्थिर होत जाते तितकेच बुद्धीचे शुद्धीकरण होत जाते. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांची जय. भागवतात वर्णिलेले ध्यान प्रक्रिया ही एखाद्या शून्यावर किंवा निराकार गोष्टीवर ध्यान केंद्रित करण्यासाठी नाही. ध्यान हे भगवंताच्या साकार रूपावर करावे, मग ते विराट रूप असो वा शास्त्रामध्ये वर्णिलेले सच्चिदानंद विग्रह रूप असो. विष्णू रूपाचे अधिकृत वर्णन केलेले आहे आणि मंदिरामध्ये अधिकृत अशा मूर्ती आहेत. अशा रीतीने भगवंताच्या चरण कमळावर मन केंद्रित करून त्यानंतर क्रमाक्रमाने त्यांच्या सुहास्य मुखापर्यंत ध्यान करीत अर्च विग्रहाचे ध्यान करण्याचा एखादा अभ्यास करू शकतो. भागवत ग्रंथाप्रमाणे भगवंताची केलेली रासलीला म्हणजेच त्यांचे हसित मुखकमळ आहे. भगवंताच्या चरणकमळापासून हे सुहास्य मुखकमळापर्यंत क्रमाक्रमाने ध्यान करावे असे या श्लोकात सांगितले असल्यामुळे आपण भगवंतांची केलेली रासलीला अपरिपक्व अवस्थेत तात्काळ समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. भगवंताच्या चरणी तुळशी आणि फुले अर्पण करून त्यांच्यावर ध्यान करण्याचा अभ्यास करणे अधिक चांगले. अशा रीतीने हळूहळू आपण अर्चना विधीद्वारे शुद्ध होतो. श्री विग्रहाचा शृंगार, अभिषेक आदी दिव्य क्रिया केल्याने आपले जीवन शुद्ध होण्यास मदत होते. जेव्हा आपले शुद्धीकरणाचे प्रमाण वाढते तेव्हा आपण भगवंतांचे हसित मुखकमळ जर पाहिले किंवा रासलीलेविषयी श्रवण केले तर आपण त्यांच्या लीलांचे आस्वाद करू शकतो. म्हणून भागवतात रासलीलांचे वर्णन 10व्या स्कंदात अध्याय 29 ते 34 करण्यात आले आहे. भगवंताच्या दिव्य रूपावर आपण जितके अधिक ध्यान केंद्रित करू, मग ते चरण कमळ असो, पोटरा असोत, मांड्या किंवा वक्षस्थळ असो, तितके अधिक प्रमाणात आपले शुद्धीकरण होईल. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की
जितक्या अधिक प्रमाणात बुद्धी शुद्ध होईल, अर्थात मनुष्य इंद्रियतृप्तीपासून अधिक अनासक्त होत जातो. आपण इंद्रियतृप्तीमध्ये रत झाल्यामुळे आपल्या वर्तमान बद्धावस्थेतील आपली बुद्धीही अशुद्ध आहे. एक मिनिट प्रभूजी. हं. हा ते दिसत नाही. हा भगवंताच्या दिव्य रूपावरील ध्यानाचा परिणाम हा मनुष्याच्या इंद्रिय तृप्तीपासून अनासक्तीद्वारे प्रकट होईल. म्हणूनच ध्यानाचा अंतिम उद्देश बुद्धीचे शुद्धीकरण हा होय. इंद्रिय तृप्तीमध्ये जे अखंड निमग्न झालेले आहेत त्यांना अर्चना विधीमध्ये सहभागी होण्याची अथवा राधाकृष्ण किंवा श्री विष्णूच्या दिव्य अर्च विग्रहातील रूपात स्पर्श करण्याची अनुमती देता येत नाही. त्यांच्यासाठी पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे विराट रूपाचे ध्यान करणे हेच चांगले आहे. म्हणून निर्विशेषवादी किंवा शून्यवादी लोकांचा भगवंताच्या विराट रूपाचे ध्यान करण्यास सांगण्यात आले आहे. तर भक्तांना मंदिरातील अर्चविग्रहाच्या पूजनाचे किंवा अर्चना विधीचे ध्यान करण्यास सांगण्यात आले आहे. निर्विशेषवादी आणि शून्यवादी लोकांच्या आध्यात्मिक क्रिया पुरेशा शुद्ध झालेल्या नसल्यामुळे अर्चना पद्धती ही त्यांच्यासाठी नाही. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर इथे आपण पाहतो की विशेषतः भगवंतांच्या अर्चना विधी म्हणजे भगवंतांच्या अर्च विग्रहांची जी उपासना आहे, पूजा आहे, त्या विधीचे फायदे सांगितले आहेत की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचे जो की भगवंतांच्या अर्च विग्रहांच्या सेवेमध्ये आणि त्या अर्च विग्रहांवर ध्यान करण्यामध्ये नियमितपणे जो पालन करतो अशा व्यक्तीच्या हृदयाचे शुद्धीकरण कसे होते. आणि त्या शुद्धीकरण होण्याचं प्रमाण म्हणजे भागवत सांगतं की भौतिक इंद्रिय तृप्तीबद्दल त्या व्यक्तीची असणारी जी आसक्ती आहे ती हळूहळू कमी होते, नाहीशी होते. तर याबद्दल एक खूप छान उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं श्रील रामानुजाचार्य यांच्या एका विशेष शिष्याच्या जीवनामध्ये. तर असं होतं की कांचीपुरममध्ये वरदराज यांचं खूप सुंदर भगवंतांचं मंदिर आहे आणि त्या वरदराज यांच्या उत्सव मूर्तीची ज्यावेळेस एका वेळेस मिरवणूक निघालेली असते तर रामानुजाचार्य आणि बाकीचे भक्त असतात त्या मिरवणुकीमध्ये भाग घेतलेला असतो. तर अशा भगवंतांच्या उत्सव मूर्तीची सुंदर मिरवणूक रस्त्यावरून जात असताना रामानुजाचार्य यांना एक व्यक्ती दिसतो जो की एका स्त्रीसाठी जो की त्या स्त्रीच्या प्रती आसक्त असतो हा व्यक्ती त्या स्त्रीसाठी तिच्या डोक्यावर छत्री धरून हा एकाग्र कटाक्षाने त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहण्यामध्ये मग्न असतो. आणि रामानुजाचार्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की भगवंतांच्या अर्चविग्रहाची इतकी छान प्रोसेशन, प्रभात फेरी, मिरवणूक चाललेली आहे, परंतु ह्या व्यक्तीला आजूबाजूचं काहीच माहित नाही काय चालू आहे ते. त्याचं लक्ष पूर्ण त्या व्यक्तीच्या त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर स्थित आहे. तर रामानुजाचार्य त्याला बाजूला घेतात आणि त्याला विचारतात की भगवंतांच्या अर्च विग्रहाचं इतकं सुंदर मिरवणूक सुरू आहे आणि तुला काहीच लक्षात येत नाहीये की भगवंतांचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे. तर तो व्यक्ती सांगतो रामानुजाचार्य यांना, कारण मी या स्त्रीच्या डोळ्यांपेक्षा कोणतीही सुंदर गोष्ट जगात कुठेच पाहिलेली नाहीये. आणि रामानुजाचार्य त्या व्यक्तीला सांगतात की जर मी तुला याहूनही सुंदर अधिक गोष्ट दाखवली तर तू त्याकडे आकर्षित होशील. तर तो व्यक्ती म्हणतो हो, निश्चित होईल. तर रामानुजाचार्य त्याला दुसऱ्या दिवशी मंगल आरतीच्या वेळेला ज्यावेळेस भगवंतांच्या चेहऱ्यावर फक्त त्यांना ऑफर केल्या जाणाऱ्या दिव्याचा जो प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये भगवंतांचं जे सुंदर रूप दिसतं त्या ज्याला आपण मराठीमध्ये काकडा आरती म्हणतो, पहाटेच्या आरतीच्या वेळेला त्याला बोलवतात. आणि ज्यावेळेस रामानुजाचार्यांच्या कृपेने तो व्यक्ती जो की भौतिक इंद्रिय आसक्तीमध्ये इतका गुंतलेला आहे, जो भगवंतांचं रूप पाहतो त्या मंगल आरतीच्या वेळेला इतका आकर्षित होतो आणि रामानुजाचार्यांच्या कृपेने दोघंही, जो व्यक्ती आणि ती जी स्त्री असते, त्या दोघांचे रामानुजाचार्य लग्न लावून देतात, जेणेकरून धार्मिक पद्धतीनं पती पत्नीच्या रूपामध्ये ते
राहू शकतील आणि आधार्मिक काही कार्यामध्ये त्यांच्यावर प्रभाव पडणार नाही. तर हे हे जे त्यांचे शिष्य जे भक्त बनतात आणि त्यांचे शिष्य बनतात आणि पती पत्नी म्हणून राहू लागतात, तर एकदा रामानुजाचार्य त्यांचे जे बाकीचे शिष्य आहेत त्यांना या भक्ताचं आणि त्याच्या पत्नीचं आध्यात्मिक भक्तीमध्ये किती प्रगती झाली याचं प्रमाण समजून घेण्यासाठी एक एक हे सांगतात, एक आदेश सांगतात, की एकदा हे ब्रह्मचारी आश्रममधील जे त्यांच्या ब्रह्मचारी असतात, रामानुजाचार्यांचे शिष्य, त्यांच्या धोतीच ज्या असतात वाळू घातलेल्या, त्या धोतींना थोडी-थोडी कट करतात कात्रीने म्हणा किंवा चाकूनी म्हणा. आणि सकाळी उठल्यानंतर सर्व भक्तांमध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं, की "अरे, माझ्या धोतीचा कपडा कोणी फाडण्याचा प्रयत्न केला, धोती खराब झाली." आणि आपापसात ते वाद घालू लागतात, भांडू लागतात. आणि रामानुजाचार्य त्यांना सांगतात, की तुम्ही एक काम करा, आज दुपारी याच्यातले काही ब्रह्मचारी ह्या व्यक्तीच्या घरी जा आणि त्याची पत्नी ज्यावेळेस निद्रिस्त झोपलेल्या अवस्थेत असेल, त्यावेळेस तिच्या अंगावरचे आभूषणं, अलंकार चोरून आणण्याचा प्रयत्न करा. आणि हे काम तर त्या ब्रह्मचाऱ्यांनी कधीच केलेलं नसतं, परंतु गुरुचा आदेश म्हणून ते स्वीकारतात काही ब्रह्मचारी आणि जातात. त्यावेळेस त्यांची पत्नी दुपारी झोपलेली असते. तर हळूच तिच्या अंगावरचे दागिने, अलंकार काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्या स्त्रीला कळतं, की कुणीतरी आपल्या अंगावरचे अलंकार काढत आहेत. हे भगवे वस्त्र तर आपल्या गुरूंचे शिष्य दिसत आहेत. तर तिला असं वाटतं, की एका बाजूचे कदाचित त्यांना काही पैशांची गरज वगैरे असावी आणि त्यासाठी हे करत असावे. तर ती कळालेलं असताना पण झोपलेल्याच अवस्थेत आहे असं दाखवते. आणि ज्यावेळेस एका भागात अंगावरच्या भागातले अलंकार काढून होतात, त्यावेळेस ते दुसरे पण अलंकार त्यांना काढता यावेत म्हणून दुसऱ्या अंगावर टर्न होते. परंतु या भक्तांना काळजी वाटते, की कदाचित ह्या माताजी उठत आहेत म्हणून ते तिथून जेवढे मिळालेले आहेत अलंकार ते घेऊन पळून जातात. आणि ज्यावेळेस ही ही स्त्री तिच्या पतीला सांगते, की कदाचित आपल्या गुरुचे जे ब्रह्मचारी आश्रममधले जे शिष्य आहेत, त्यांना कदाचित पैशांची गरज आहे. कारण आज ते आलेले आणि त्यांनी माझ्या अंगावरील अलंकार काढण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस त्या स्त्रीचा पती खूप चिडतो. तो सांगतो, की "तू का हलली? तू तुझ्या राहिलेल्या अलंकारांच्या प्रती आसक्त आहेस, म्हणूनच तू त्यांना व्यवस्थित जे काढत होते ते काढू दिलेले नाही अलंकार. तू हलली त्याच्यामुळे ते घाबरून पळून गेले." तर ज्यावेळेस ब्रह्मचारी जे की लपून हा देखावा पाहत असतात, ही घटना पाहत असतात, त्यावेळेस रामानुजाचार्य नंतर त्यांना आल्यानंतर सांगतात, की "बघा, आज सकाळी तुमच्या साध्या धोतींना मी थोडासा कट केला तुम्ही उठण्याच्या अगोदर, पण किती सारं कन्फ्युजन आणि वादविवाद सुरू झाले, की तुम्ही सर्व काही भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःचं वैराग्य स्वीकारलेलं आहे. परंतु या छोट्याशा कपड्यासाठी तुम्ही त्या साधारण कपड्याप्रती इतके आसक्त आहात. परंतु हे गृहस्थ भक्त जे की अगोदर भौतिकवादी होते, अगोदर एकमेकांच्या प्रती भौतिक आसक्तीने गुरफटलेले होते. परंतु भक्ती मार्गाचं पालन करून भगवंतांच्या प्रती आसक्त होऊन भौतिकदृष्ट्या इतके विरक्त झालेले आहेत, की त्या स्त्रीच्या अंगावरील अलंकार, आभूषणं जर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहात, तरी पण ते विरोध करत नाहीत. ते आपल्या गुरुच्या सेवेमध्ये ते पण देण्यासाठी तयार आहेत. परंतु तुम्ही ह्याच साध्या धोतीला पण थोडं काही झालं, तर एकमेकांशी भांडण्यासाठी तयार होत आहात. तर सांगण्याचा अर्थ असा, की याच्यावरून आपल्याला कळतं, की भगवत भक्तीमध्ये जोडलेला व्यक्ती क्रमशः ज्या प्रकारे त्याची प्रगती होत जाते, भौतिक गोष्टींबद्दलची त्या व्यक्तीची आसक्ती कशाप्रकारे कमी होत जाते. हे भागवत पण इथे सांगतं, की खरं भगवत भक्तीमध्ये प्रगती म्हणजे भौतिक इंद्रिय सुखाप्रती अनासक्त होणे किंवा इंद्रिय सुखाची जी आवड आहे, ती हळू कमी होणे हा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीचं एक प्रमाण आपण मानू शकतो. तर आपण इथे थांबू. प्रभुजीच माताजीच आणि प्रभुपाद सांगतात, की त्यामुळे अशा भौतिकरित्या आसक्त आणि भौतिक आनंदाच्या, इंद्रिय भोगाच्या आनंदाच्या प्रती आसक्त अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे? आपलं हृदय शुद्धीकरण करायला पाहिजे. विशेषतः
भगवंतांच्या वेगवेगळ्या अंगांवर आपलं ध्यान केंद्रित करून आणि कुठून भगवंतांच्या अर्चविग्रहाचं दर्शन सुरू करायचं, भगवंतांच्या चरणकमळांपासून. चरणकमळांपासून मग त्यांचे पोटऱ्या म्हणजे पिंढऱ्या किंवा काफ्स ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, गुडघे, मांड्या, कंबर, भगवंतांचं पोट, वक्षस्थळ, छाती, बाहू आणि मग भगवंतांचं मुखकमळ. अशा प्रमाणे आपण क्रमशः भगवंतांच्या अर्चविग्रहांचं दर्शन घेतलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, याच्याशी रिलेटेड नाहीये, हा पण एक वेगळा प्रश्न आहे प्रभूजी, हा विचारू? हा हा माताजी. प्रभूजी, ॲक्च्युली ना खूपदा आपण जेव्हा हे जे लेवल वगैरे आपण करतो, तर त्याच्यामध्ये ना काही शिक्षकांचं असं म्हणणं असतं, की तुम्ही तुमच्या मनाचं नका लिहू. बरोबर. म्हणजे आतापर्यंत कसा अभ्यास केला, की जे वाचलंय ते समजलंय आणि मग आपल्या शब्दात लिहिलंय. तर मग काहींचं म्हणणं असतं, की तसं नाही लिहायचं. तुम्ही तिथे जे लिहिलेलं आहे, प्रभुपादांनी जे लिहिलं आहे, तेच तुम्ही त्याप्रमाणे कोट करायला हवं. हा. हां, असं पण असतं प्रभूजी. आणि ना आता जसं म्हणजे तुम्हाला आवडेल का मला सांगायला, की तुम्ही कसा अभ्यास केला? कारण का तुम्ही असे रेफरन्स वगैरे देतात. म्हणजे कधी-कधी असंही झालं, की प्रश्न आल्यावर असं वाटलंय, की अरे हे काय आहे? म्हणजे हे मी वाचलंय की नाही? आणि जेव्हा उत्तरं जेव्हा सांगितली जातात, मग तेव्हा वाटतं, की अरे हे तर मला येतंय, हे मला माहीत होतं. मग म्हणजे कशाप्रकारे केला? म्हणजे तुम्हाला आवडेल का सांगायला प्रभूजी? तुम्ही कसा अभ्यास करता? आणि तुम्ही एवढे हा सगळे रेफरन्स कसे काय देता? म्हणजे तुम्ही कसं सांगता, की हे ह्याच्यात हे असं होतं, म्हणजे असं थोडक्यात तर सांगू शकाल का? तर विशेषतः माताजी, ज्या वेळेस आपण भागवताबद्दल किंवा भगवद्गीतेबद्दल भगवंतांच्या भक्तांकडून ऐकतो, वेगवेगळ्या विशेषतः आपण सजेस्ट करतो की श्रील प्रभुपादांचा आपण भगवद्गीतेवर, भागवतावरील जे क्लास आहेत ते सर्वात पहिले ऐकायला पाहिजे. कारण एक मी साईट उघडतो की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य आहेत श्रीला प्रभुपाद. त्याच्यामुळे त्यांची जी वाणी आहे ती सर्व आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे जे फॉलोअर्स, जे भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्या सर्वांसाठी ती प्राथमिकरित्या समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाहत असाल की पूजा माताजी पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतात की 2 मिनिट्स विथ प्रभुपाद असे शॉर्ट हो. क्लासेस टाकतात त्या. तर आणि याच्यासाठी एक पैसाही मोजण्याची गरज नाहीये. जर आपण ह्या वेबसाईटवर गेलो, prabhupadwani.org, याच्या ऑडिओमध्ये गेलो आणि भगवद्गीता जर आपण सर्च केलं, भगवद्गीता, तर याच्यामध्ये श्रील प्रभुपादांनी दिलेले भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांवरील क्रमशः क्लासेस तुम्हाला सापडतील माताजी. तर रोज एक क्लास आपण ऐकण्याचा प्रयत्न करू शकतो. इंग्रजी माध्यमातून आहे आणि सुरुवातीला जरी काही कळण्यासाठी कठीण गेला, तरी भगवंत हे तुमच्या, माझ्या, प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करत आहेत. तर निश्चित मदत करतील हे समजून घेण्यासाठी. आणि यासोबतच जर आपण आपले आध्यात्मिक गुरु निवडले असतील दीक्षा प्राप्त करण्यासाठी, तर सर्वात अगोदर श्रील प्रभुपादांची वाणी आणि त्याच्यानंतर अशा आध्यात्मिक गुरूंचे पण जे क्लासेस आहेत ते पण आपण रोज एक ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि याच्याशिवाय जे रेग्युलर तुम्ही भक्तांकडून ऐकता, नामनिष्ठ प्रभूजींचा रोज श्रीमद भागवतम क्लास असतो किंवा आपला आठवड्यातून 2दा जो सेशन होतो, तर जेवढं आपलं ऐकणं चांगलं, तर श्रील प्रभुपाद सांगतात की भक्तीचे नवविध भक्तीचे मार्ग कोणते आहेत? की श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. की प्रभुपाद सांगतात की श्रवणम हा पहिला मार्ग आहे. आणि श्रवणमचा एक प्रकार मी तुम्हाला सांगितला, श्रील प्रभुपादांचं, गुरु महाराजांचं आणि बाकीच्या भक्तांकडून कृष्णाबद्दल सिस्टमॅटिकली ऐकणे, स्ट्रक्चर्डरित्या. आणि श्रवणमचा दुसरा मार्ग आहे की श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता याचा पण स्टेप बाय स्टेप क्रमशः आपण अभ्यास केला पाहिजे. तर जसं मी आत्ता परत पहिल्यापासून भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली आणि बऱ्याचदा कव्हर टू कव्हर, म्हणजे असं नाही की आज एक पोर्शन वाचला
उद्या दुसऱ्या कोणत्या भागातला पोर्शन आवडला. स्ट्रक्चर्डरित्या जर आपण कव्हर टू कव्हर जर व्यवस्थित अभ्यास केला, पहिल्यांदा कदाचित तेवढी कळणार नाही, दुसऱ्यांदा अजून थोडी अधिक कळेल, तिसऱ्यांदा अजून थोडी अधिक कळेल. तर अशा प्रकारे या आध्यात्मिक ग्रंथांचं एक विशेष आहे की श्रील प्रभुपाद सांगतात, आपण 1000 वेळा जरी कव्हर टू कव्हर अभ्यास केला तरी भगवंतांच्या कृपेने प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन नवीन समज, अंडरस्टँडिंग ही आपली वाढत जाईल. तर हे काही उपाय सांगितले माताजी मी. प्रभुपादांच्या तोंडातून निघाली वाणी ऐकणे, गुरु महाराजांची वाणी ऐकणे, वरिष्ठ भक्तांकडून भगवद्गीता याच्यावर जे क्लास होतात ते ऐकणे आणि प्रभुपादांच्या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज हरे कृष्ण महामंत्राचा नियमित जप करणे. ही जर आपली साधना व्यवस्थित आहे, प्रभुपाद म्हणतात की ज्याचं श्रवण व्यवस्थित आहे त्याचं कीर्तन पण व्यवस्थित असेल. तर जसं एक छोटंसं उदाहरण देतो, मग आपण कन्क्लूड करू की कधी कधी लहान मुलं माती खातात किंवा पेन्सिल, जी पाटीवर लिहायची पेन्सिल असती ती खातात, चॉक आपलं ते पेन्सिल खाण्याचा प्रयत्न करतात. परंतु डॉक्टरांकडे जर आपण घेऊन गेलो तर डॉक्टर सांगतात की कधी कधी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, म्हणजे कोणतं जीवनसत्व पूरक हे त्याच्या शरीरामध्ये कमी आहे, त्याच्यामुळे तो मुलगा माती खाण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर त्याला त्या जीवनसत्व व्यवस्थित दिलं शरीरात, तर तो इकडे तिकडे चुकीच्या माध्यमातून ते जीवनसत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याच प्रकारे एक जीव पण भौतिक आनंद उपभोगण्याचा त्याच वेळेस प्रयत्न करतो. याचा अर्थ आपण त्याला व्यवस्थित अन्न भरवत नाही आहोत. स्पिरिच्युअल नरिशमेंट, आध्यात्मिक नरिशमेंटला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? जोपासना ना पोषण. भरण पोषण. हा, पोषक तत्व. आध्यात्मिक पोषण जर आत्म्याचं व्यवस्थित केलं नाही तर तो चुकीच्या ठिकाणी आनंद प्राप्त करण्यासाठी जरूर प्रयत्न करणार. तर जसं आई मुलाला खेळायला बाहेर पाठवण्याच्या अगोदर त्याला खाऊन पिऊन व्यवस्थित पाठवते, जेणेकरून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या चुकीच्या खाद्यपदार्थांकडे त्याचं लक्ष आकर्षित होऊ नये, तसं आपण पण आपल्या आत्म्याला रोज व्यवस्थित खाऊ पिऊ घालायला पाहिजे. भगवद्गीता, श्रीमद भागवत यांचा अभ्यास करू. ठीक आहे माताजी? थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, ऋत्विक भक्त काय आहे? हा, तर ऋत्विक हे असं भक्तांचा गट आहे जो की गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रील प्रभुपाद यांच्यानंतर श्रील प्रभुपादांचे जे शिष्य आहेत, जे की सध्या गुरु म्हणून सेवा निभावतात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये, त्यांना मानत नाहीत आणि श्रील प्रभुपादांनाच गुरु शिष्य परंपरातले शेवटचे गुरु मानून त्यांच्याकडून दीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु शास्त्र खूप ठिकाणी उल्लेख आहे की प्रत्यक्षरित्या गुरूंचं मार्गदर्शन हे शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. तर त्यांचं जो तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे की श्रील प्रभुपादांच्या नंतर बाकीची गुरु शिष्य परंपरा ते मानत नाहीत. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, हो. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण थांबू, आज थोडासा वेळ जास्त लागला, त्याबद्दल क्षमा असावी. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. कृष्ण दंडवत प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.